Okay, good morning, all dear friends. Now, today we will discuss unit number 5, thermodynamics, and today's topic work done in isothermal and adiabatic reversible process. Dear friends, in previous lecture, we discussed about work done in isothermal reversible process and some important terms or definition related with the thermodynamics. Now, in this lecture, derive an equation for work done in adiabatic reversible expansion. Okay, but before to start new topic, that means work done in adiabatic process, revise some previous part as work done in reversible isothermal expansion. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये काय केलं होतं, वर्क डन इन रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेस हा जो पार्ट आहे, ही जी इक्वेशन आहे हे आपण डिराईव्ह केलं होतं. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे आपण त्या लेक्चरमध्ये काय स्टडी केलं होतं, आपण हे बघितलं होतं की वर्क डन जी आहे त्याचं इक्वेशन काय असतं ज्या वेळेस प्रोसेस ही आयसोथर्मल रिव्हर्सिबल असेल. म्हणजे त्या ठिकाणी समजा आपण एक गॅस घेतला आणि तो एक्सपांड होत आहे, त्या ठिकाणी कंडिशन जी आहे ती आहे रिव्हर्सिबल आयसोथर्मल, आणि गॅस एक्सपांड झाल्यानंतर मग किती वर्क होईल हे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, पाहायचंय, बघायचंय. ठीक आहे. तर आता आपण काल हे इक्वेशन डिराईव्ह केलं. यामध्ये 4 मार्काचा प्रश्न असतो. डिराईव्ह अन एक्सप्रेशन किंवा इक्वेशन ऑफ वर्क डन इन आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन असा प्रश्न असतो तुम्हाला 4 मार्कासाठी. म्हणजे आम्हाला काय करायचं, इक्वेशन डिराईव्ह करायचं किंवा एक्सप्रेशन आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. कशाचं, वर्क डनचं म्हणजे डब्ल्यूचं. केव्हा, व्हॉट इज द कंडिशन, कंडिशन ही आहे की प्रोसेस ही आयसोथर्मल रिव्हर्सिबल आहे आणि गॅस हा काय होत आहे, एक्सपांड होत आहे, एक्सपान्शन होत आहे. अशा वेळेचं मग आपण त्यासाठी एक सिलेंडर कन्सिडर केलं, त्यामध्ये एक एन मोल एवढा गॅस टाकला आणि आपण टेम्परेचर त्या ठिकाणी कॉन्स्टंट म्हटलं. का? बिकॉज दिस इज अन आयसोथर्मल प्रोसेस. Okay, isothermal process is nothing but the process, thermodynamic process in which temperature of a system remain constant. Okay, that's why such process is known as the isothermal process. Okay, now in that case temperature remain constant, so what happen, as gas expand, volume of that n mole of a gas remain changed. That means starting from initial volume V1 to final volume V2. Okay, final volume V2. Then what happen, देन ड्यू टू द एक्सपान्शन वर्क डन, काही त्या गॅसकडून वर्क होईल. मग सेम टाइम ज्यावेळेस एक्सपान्शन होत असताना ते पिस्टन वरती मूव्ह होत आहे, दॅट मीन्स काय होतंय, त्या ठिकाणी ते असलेले जे एक्सटर्नल प्रेशर आहे ते एक्सटर्नल प्रेशर काय होईल, त्यामधलं त्या ठिकाणचं ते एक्सटर्नल प्रेशर स्लाइटली काही डिक्रीज होईल. आता प्रेशर डिक्रीज होईल असं म्हटल्यापेक्षा आपण असंही म्हणू शकतो की इंटरनल गॅस प्रेशर जे आहे ते काय होईल, इन्क्रीज होईल. ओके, सो अकॉर्डिंग टू बॉयलेज लॉ आपण त्यामध्ये त्याची व्हॅल्यू जी आहे इक्वेशनची ती स्टार्टिंगला आपण अशी कन्सिडर केली होती, म्हणजे सुरुवात की वर्क डन, स्मॉल स्मॉल वर्क त्या ठिकाणी होत आहेत, कन्सिडर करा आपण ते डी डब्ल्यू इक्वल टू घेऊ. डब्ल्यू स्टँड फॉर वर्क, ठीक आहे, आणि डी हा स्मॉल चेंज आहे. सो डी डब्ल्यू इक्वल टू मायनस पी इंटू पी एक्सटर्नल प्रेशर, पी एक्सटर्नल, पी ई एक्स टी स्टँड फॉर एक्सटर्नल प्रेशर. ओके, इंटू व्हॉल्यूम चेंज, स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम, दॅट मीन्स डीव्ही. म्हणजे त्याला इक्वेशन नंबर 1 आपण असं दिलं होतं. त्याच्यानंतर आपण काय केलं, ती जी व्हॅल्यू आहे एक्सटर्नल प्रेशर जे चेंजेस आहे ती आपण त्याची किंमत त्या इक्वेशन मध्ये पुटअप केली. म्हणजे आपण असं म्हटलं की डीपी हा जो प्रेशर मधला चेंज आहे, डीपी हा जो प्रेशर मधला बदल आहे, चेंज आहे, तो बदल, तो चेंज जो आहे तो इंटरनल आणि एक्सटर्नल प्रेशर मधला चेंज आहे. इंटरनल प्रेशर पी, एक्सटर्नल प्रेशर जे आहे ते एक्सटर्नल प्रेशर पीईएक्सटी असं आपण घेतलं. मग दोन्ही मधला बदल जो आहे, फरक जो किती आहे तो डीपी, म्हणजे डीपी एवढ्या प्रेशर एवढे इन्क्रीज झालं होतं बाबा इंटरनल प्रेशर, दॅट्स वाय पिस्टन मूव अपवर्ड साइड. ओके,
मग आता त्याची व्हॅल्यू काय येईल, देअरफॉर पी एक्सटर्नल, दॅट मीन्स एक्सटर्नल प्रेशर इक्वल टू पी मायनस डीपी. मग ही व्हॅल्यू आपण काय केली, हे जे इक्वेशन आहे फर्स्ट याच्यामध्ये पुटअप केली आणि मग नंतर पुढे आपण काय केलं, त्याच्यामध्ये त्याला इंटिग्रेशन अप्लाय केलं आणि फायनली आपण त्यामध्ये बघा म्हणजे ते इक्वेशन समोर घेत असताना आपण लास्टली असं म्हटलं होतं यामध्ये त्या इक्वेशनच्या पार्टमध्ये की प्रोडक्ट ऑफ डीपी अँड डीव्ही both are very small. That's why the product of dp and dv, that means या dp आणि dv चा जो गुणाकार आहे, जी व्हॅल्यू त्या ठिकाणी येणार आहे ती कशी आहे, ती सुद्धा कमी असणार आहे. म्हणून ती काय करतो आपण इग्नोर करतोय किंवा ते इक्वल टू आपण काय पकडतो, झिरो पकडतोय. म्हणजे ते वरचं जे इक्वेशन आलं मग ते काय dw इक्वल टू मायनस पी इंटू डीव्ही, राईट. ओके. मग आता हे जे इक्वेशन आहे हे आपण काय केलं, इंटिग्रेट केलं आणि इंटिग्रेशन केलं विथ सर्टन लिमिट. आता लिमिट कोणतं असणार आहे, इन केस ऑफ रिलेटेड विथ व्हॉल्यूम, डीव्ही स्टँड फॉर चेंज इन व्हॉल्यूम. तर मग तो किती असणार, इनिशियल व्हॉल्यूम V1 आहे, फायनल व्हॉल्यूम V2 आहे. मग त्या लिमिटमध्ये आपण त्याला इंटिग्रेशन अप्लाय केलंय. ओके. बट अगेन यू नो दॅट की फॉर आयडियल गॅस इक्वेशन PV इक्वल टू NRT. N stand for number of mole, R stand for gas constant which is 8.314, T stand for temperature, P stand for pressure and V stand for volume. मग हे जे आयडियल गॅसचं इक्वेशन आहे यावरून P ची किंमत आपण काढू शकतो. देअरफॉर P इक्वल टू NRT अपॉन V. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिसते. मग ही जी किंमत आलेली आहे ही किंमत आपल्याला काय करायची, या P च्या जागी ही किंमत आपल्याला इथे पुटअप करायची. ओके. म्हणजे वरचं इक्वेशन जे आहे ते इक्वेशन काय होईल, त्यामध्ये मग आपल्याला मॉडिफाय होऊन जाईल, कारण P ची किंमत आपण त्यामध्ये पुटअप करणार आहोत. सो इक्वेशन वी गेट, हे इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. बट अगेन यू नो दॅट आपल्याला यामध्ये माहिती आहे की या ज्या काही टर्म्स याच्यामध्ये आहेत ह्या कॉन्स्टंट आहे. उदाहरणार्थ N, आपण N मोल ऑफ गॅस म्हटलं म्हणजे फिक्स आहे टर्म. हा आयसोथर्मल प्रोसेस आहे ही, दॅट्स वाय टेम्परेचर कॉन्स्टंट आणि आर तर हा गॅस कॉन्स्टंटच आहे म्हणून तो बाहेर काढला. ओके. आणि याचं इंटिग्रेशन ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो म्हणून मी मुद्दाम त्या ठिकाणी यामध्ये एक स्टेप जी आहे एक्सटर्नल ऍडिशनल स्टेप आपण मुद्दाम या ठिकाणी ऍड केली आहे. ज्यावेळेस आपण याचं इंटिग्रेशन घेतोय त्यावेळेस यामध्ये काय येत असतं, लॉग टू द बेस ई, म्हणजे एलियन असा जो बुक्स मध्ये याच्यामध्ये बघितला असेल तो त्याचा अर्थ काय असतो, लॉग टू द बेस ई. ओके. म्हणजे याच्या अगोदर आपल्याला एक स्टेप अशी इथे लिहिता येते की इक्वल टू मायनस NRT ओके ब्रॅकेट लॉग टू द बेस, आता हे महत्वाचं आहे, टू द बेस ई आहे असणार आहे, लक्षात घ्या. टू द बेस ई व्ही ब्रॅकेट लोअर म्हणजे जे लिमिट आहे V1 आणि अप्पर लिमिट आहे V2 असं येईल. ओके. ही इक्वेशन सुरुवातीला येईल या स्टेपच्या अगोदर. हे आपण काल त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलंच आहे. ओके. दॅट मीन्स फर्स्ट पुट द व्हॅल्यू, आपण अप्पर व्हॅल्यू सुरुवातीला टेकलो म्हणजे बघा इथे अप्पर व्हॅल्यू ठेवली आहे. नंतर काय करतो आपण लोअर व्हॅल्यू ठेवतो, ही लोअर व्हॅल्यू ठेवलेली आहे. ओके. आणि अगेन्स्ट यू नो दॅट आपल्याला माहिती आहे की लॉग ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ वाय इक्वल टू लॉग ऑफ XY म्हणून हे इक्वेशन आलंय लॉग ऑफ एक्स. मग आता इथं आहे की नाही बघा, लॉग ऑफ V2 मायनस लॉग ऑफ V1, दॅट्स वाय इट गेट कन्वर्ट इन टू लॉग ऑफ V2 बाय V1. क्लिअर. ओके. नाउ दिस इज अ इक्वेशन. हे इक्वेशन आपल्याला मिळालं W इक्वल टू मायनस NRT लॉग टू द बेस ई V2 अपॉन V1. बट अगेन यू नो दॅट आपल्याला सगळ्यांना हेही माहित आहे परत की यामध्ये जी व्हॅल्यू आहे ही लॉग टू द बेस ई ची आहे. मग आपल्याला इट गेट कन्वर्ट इन टू लॉग टू द बेस 10. So log to the base e get converted into log to the base 10 by multiplying 2.303. म्हणजे या फॅक्टरनी त्याला मल्टिप्लाय करून आपल्याला ती इक्वेशन ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते. म्हणून बघा या ठिकाणी आलंय 2.303. ओके. minus 2.303 NRT log to the base 10 V2 upon V1. Okay. And now this is an equation of work done in a reversible isothermal process in terms of change in volume. सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका काय बोलतो तर हे जे इक्वेशन आहे हे आहे इन टर्म्स ऑफ चेंज इन व्हॉल्यूम. इन टर्म्स ऑफ चेंज इन व्हॉल्यूम हे इक्वेशन यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वक या ठिकाणी ऐकून की आता आपल्याला प्रश्न कसा विचारलेला हे बघायचं आहे. त्यांनी जर म्हटलं डिराइन इक्वेशन ऑफ वर्क डन इन आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस इन टर्म ऑफ चेंज इन व्हॉल्यूम, तर या इथपर्यंत ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला या इक्वेशन 5 नंबर पर्यंत ओके. दिस इज अन इक्वेशन ऑफ वर्क डन इन अन आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके. पण फॉर एक्झाम्पल जर क्वेश्चन हाच क्वेश्चन जर असा आला की डिराइन इक्वेशन ऑफ वर्क डन ऑफ एन आयडियल इन एन आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस इन टर्म्स ऑफ चेंज इन प्रेशर,
बघा काय म्हटलं मी, प्रेशरच्या टर्म मध्ये जर असं जर आलं असेल तर त्यावेळेस मात्र आपल्याला काय करावं लागतं, या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला चेंज करावं लागेल. म्हणजे V2 अपॉन V1 च्या जागी त्या ठिकाणी काय असायला पाहिजे, प्रेशर आलं पाहिजे, चेंज इन प्रेशर आलं पाहिजे. सो मग यासाठी पुढे काय दिलंय, यासाठी आपल्याला थोडंसं इक्वेशन वाढवावं लागेल. तर काय म्हटलं आपण, नाऊ ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, ओके, अकॉर्डिंग टू बॉयलेज लॉ, कॉन्स्टंट टेम्परेचर बॉयलेज लॉ काय सांगतो, P1 इक्वल टू P1 इंटू V1 इक्वल टू P2 इंटू V2 हा लॉ त्याच्यामध्ये आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आला, मग आपण असं लिहू शकतो का, P1 अपॉन P2 इक्वल टू V2 अपॉन V1. ओके, आणि वरच्या इक्वेशन मध्ये तेच आहे, V2 अपॉन V1. सो इन्स्टेड ऑफ V2 अपॉन V1 पुट द व्हॅल्यू P1 अपॉन P2. सो इक्वेशन अबो इक्वेशन नंबर 5 बिकम्स, इक्वेशन 5 नंबरची जी आहे ती काय येईल आपल्याला, बिकम्स -2.303 nRT log to the base 10 P1 अपॉन P. दॅट मीन्स सेम इक्वेशन जे आहे ते चेंज इन व्हॉल्यूमच्या टर्म मध्ये होतं, आता चेंज इन प्रेशरच्या टर्म मध्ये आपण यामध्ये काय करत आहे, दाखवतात. म्हणजे ही इक्वेशन येईल. ओके, आलं का लक्षात. आणि जर प्रश्न तुम्हाला येईल, सर ज्यांनी असं काही म्हटलंच नाही, समजा असंच म्हटलं की डिराइव अन इक्वेशन ऑफ वर्क डन इन आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस, असं म्हटलं तर मग काय करायचं, तुम्ही इथपर्यंत आणलं तरीही हरकत नाही आणि इथपर्यंत लिहिलं पूर्ण म्हणजे लेंथ इन टर्म्स ऑफ प्रेशर तरीही काही प्रॉब्लेम नाही. ओके, म्हणजे याचा अर्थ इथपर्यंतच लिहिलं मग आपलं चुकलं काय असं नाही, तर ते तुमचं इक्वेशन बरोबरच असणार आहे. कळालं इथपर्यंत. हा झाला कालचा रिवाईजचा पार्ट, महत्वाचा पार्ट होता म्हणून आपण वारंवार याला रिवाईज करतो, लक्षात घ्या. नाऊ टुडे आता या ठिकाणी आपण एक महत्वाचं इक्वेशन डिराइव करणार आहोत, देयर अन इक्वेशन ऑफ वर्क डन इन ॲडिबॅटिक रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ एन आयडियल गॅस. बघा आज आपल्याला ॲडिबॅटिक रिव्हर्सिबल एक्सपान्शन पाहायचं आहे आयडियल गॅसचं, आणि त्याचे इक्वेशन वर्क डनचं डिराइव करायचं आहे. अगोदरच्या लेक्चरमध्ये आता आपण जे रिवाइज केलं ते कशाबद्दलचं होतं, ते वर्क डनचंच इक्वेशन होतं, पण प्रोसेस कोणती होती, थर्मोडायनामिक प्रोसेस ही कोणती होती, या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट असलेली म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस होती. बट नाऊ इन दिस इक्वेशन किंवा हा जो नेक्स्ट टॉपिक आहे, इज रिलेटेड विथ द ॲडिबॅटिक रिव्हर्सिबल एक्सपान्शन. दॅट मीन्स हिअर Q इक्वल टू चेंज इन व्हॅल्यू heat equal to 0. That means there is no exchange of heat energy in between system and surrounding. ओके, चला बघू आता प्रश्न कसा असेल यामध्ये. तर प्रश्न यावरती असा असेल, एक्सप्लेन किंवा डिराइव एन इक्वेशन ऑफ वर्क डन इन ॲडिबॅटिक रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ एन आयडियल गॅस. क्लिअर. हा 4 मार्कासाठी हा प्रश्न असतो. ओके, 4 मार्कासाठी हा प्रश्न असेल. Okay, so first, what is by adiabatic process? Adiabatic process is nothing but the process, the thermodynamic process in which no exchange of heat energy in between system and surrounding. There is a no exchange of heat energy in between system and surrounding. म्हणजे बाबा सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये काय होणार नाही, एक्सचेंज होणार नाही. कशाचं एक्सचेंज होणार नाही, हीट एनर्जीचं एक्सचेंज होणार नाही. म्हणजे चेंज इन हीट एनर्जी किती असणार आहे, 0. किती असणार आहे, 0. ओके, मग आता आपल्याला फर्स्ट लॉचा बघायचं आहे. फर्स्ट लॉ अप्लाय करायचं या ठिकाणी, यामध्ये आपल्याला. ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स हा आपण आता यामध्ये बघू. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय असतो आपल्याला माहिती आहे की चेंज जो होणार आहे इंटरनल एनर्जीचा जो बदल आहे तो इक्वल टू काय घेतो आपण, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाय प्लस वर्क डन. अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाय प्लस वर्क डन ही व्हॅल्यू आपण त्यामध्ये घेतोय. म्हणून पुस्तकामध्ये जरी तुम्हाला असलेलं असेल बाय अप्लाइंग FLTD असं म्हटलेलं आहे. FLTD इज नथिंग बट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. ओके, सो अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स DU इक्वल टू Q प्लस W. व्हॉट इज बाय DU, आता बघा हे लक्षात घ्या, या ठिकाणी U जो आहे हा इंटरनल एनर्जीचा आहे, लक्षात घ्या. बऱ्याचशा पुस्तकामध्ये किंवा 11वीला 12वीला तुम्ही त्या ठिकाणी E पाहिला असेल, कॅपिटल E, किंवा काही बुक्समध्ये किंवा त्याच्यामध्ये तुम्ही कदाचित U सुद्धा बघितला असेल. ओके, सो DU स्टँड फॉर चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल टू Q इज नथिंग बट अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाय टू द सिस्टीम. ओके, अँड W वर्क डन. W ते काय असणार आहे, वर्क डन. ओके, but now this is a thermodynamic this is an adiabatic process. That means Q equal to change in heat energy equal to
0, therefore delta U equal to, that means change in internal energy equal to W, or W equal, that means work done equal to change in internal energy. हे आपण अगोदरच डिस्कस केलेलं आहे. ज्यावेळेस ॲडिबॅटिक प्रोसेस घेतली त्यावेळेस आपण म्हटलं की नाही, ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये जर वर्क घडलं आहे ते वर्क कसं घडलं, कारण सराउंडिंगने तर हीट, सराउंडिंगकडून हीट घेणेही नाही आणि सराउंडिंगला हीट देणेही नाही. देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट एनर्जी इन बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. मग आता मला सांगा वर्क कसं घडलं असेल, ते इंटरनल एनर्जी खर्च करून वर्क झालं असेल. म्हणून काय म्हटलं, W इक्वल टू डेल्टा यू. ओके, चेंज इन इंटरनल एनर्जी जेवढी झाली आहे, इंटरनल एनर्जीमध्ये जेवढा फरक पडला इनिशियल आणि फायनलचा, तो जो फरक आहे तो टोटल कशामध्ये कन्वर्ट झाला आहे, वर्कमध्ये कन्वर्ट झाला आहे. दॅट्स वाय यू इक्वल डेल्टा यू इक्वल टू डब्ल्यू. क्लिअर. मग मायनस साईन देऊ शकतो आपण त्याला, आणि ते दोन्ही घेतले त्यामध्ये. ओके, नाउ वर्क डन बाय गॅस ॲट expense of its internal energy, ते मग अशी आपण बोललोच ते. बट इंटरनल एनर्जी इज द फंक्शन ऑफ टेम्परेचर, सो डिक्रीज इन इंटरनल रिझल्ट इन द लोअरिंग द टेम्परेचर. आणि हे आपण तुम्हाला मी जे ॲनिमेशन दाखवलं होतं त्यामध्ये बघितलेले आपण, की ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये काय होत राहतं, इंटरनल एनर्जी तो चेंज होत आहे, डिक्रीज होत, खर्च होत आहे, त्यावेळेस सेम टाइम त्यावेळेस टेम्परेचर सुद्धा काय होत राहतं, त्या बॉडीचं, त्या सिस्टीमचं डिक्रीज होत राहतं. ओके, ते काय होत राहतं, डिक्रीज होत राहतो. आणि मी फायनल टेम्परेचर जे ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये, मग त्याचा काय रोल आहे बघा आता. द फायनल टेम्परेचर इन ॲडिबॅटिक एक्सपान्शन ऑफ गॅस वेअर ॲज इन इन्क्रीजिंग टेम्परेचर फॉर ॲडिबॅटिक कॉम्प्रेशन. पण हेच जर कॉम्प्रेशन असेल तर टेम्परेचर मात्र काय होईल, इन्क्रीज होईल. बघा ते पिस्टन जेव्हा जसं जसं खाली आलं होतं तसं काय झालं होतं माहिती आहे का, गॅस काय झाला होता, एक्सपांड झाला होता. गॅस काय झाला त्यामध्ये, एक्सपांड झाला होता. ओके, मग आता हे जे फर्स्ट इक्वेशन आहे, हे इक्वेशन कन्व्हर्ट केलं त्यांनी. बघा याचं रिलेशन मांडलं आपल्याला डेल्टा यूचं. डेल्टा यू स्टँड फॉर चेंज इन इंटरनल एनर्जी. मग आता इंटरनल एनर्जी हे कशाचं स्टेट फंक्शन आहे, म्हणून काय म्हटलं पहा, इंटरनल एनर्जी इक्वल टू फंक्शन ऑफ टेम्परेचर अँड व्हॉल्यूम. टी स्टँड फॉर टेम्परेचर, व्ही स्टँड फॉर व्हॉल्यूम. परत एकदा ऐकून घ्या, इंटरनल एनर्जीमध्ये बदल घडतोय म्हणजे व्हॉल्यूम मध्ये बदल झाला आणि टेम्परेचर मध्ये बदल झाला. लक्षात आहे का, क्यू मध्ये बदल होत नाही, कारण क्यू हा 0 आहे. तिथे चेंज इन हीट एनर्जी ती 0 आहे, ती कंझ्युम केली जाते, आणि त्यालाच आपण दुसऱ्या शब्दात काय नाव दिलंय, इंटरनल एनर्जी असं आपण म्हटलंय. ओके, सो यू इक्वल टू एफ ऑफ टी व्ही. ओके, म्हणजे यामध्ये हे इक्वेशन जे मग आपण डिफरन्शिएट करू आता, म्हणजे काय, डी यू इक्वल टू डी यू बाय डी टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इंटू डी टी प्लस डी यू अपॉन डी व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इंटू डी व्ही. आता हे इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, पण यामध्ये एक इक्वेशन आपण 12वीला शिकलो आहे पहा, मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. त्याला आपण डिनोट केलं, मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इक्वल टू CV, आणि मोलार हीट कॅपॅसिटी किंवा मोलार नसून हीट कॅपॅसिटी म्हणा, हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, हे जे आहे हे इक्वेशन म्हणजे या ठिकाणी आपण, आणि मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे CP याने आपण डिनोट केलेलं आहे. आणि त्याची इक्वेशनची जी आहे CP किंवा पहिला आपण CV घेऊ, CV इक्वल टू, दॅट मीन्स मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इक्वल टू DU अपॉन DT ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सरळ म्हटलं का आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, म्हणजे याचा अर्थ या इक्वेशन मध्ये ही जी व्हॅल्यू आहे, हे जे इक्वेशन आहे यामध्ये आपण हे पुटअप करू शकतो, DU अपॉन DT ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इक्वल टू CV. देअरफोर DU इक्वल टू CV. समजतं सगळ्यांना, लक्ष आहे सगळ्यांचं, हे लक्ष दिलं तेव्हाच लक्षात येईल, लक्षात घ्या, नाहीतर ते तुम्ही दुसरीकडे बघत असेल काही तर जमणार नाही. द्या DU इक्वल टू CV इंटू DT प्लस DU बाय DV ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इंटू DV. तर हे जे आहे हे इक्वेशन, याच्या जागी आपण काय केलं, फक्त CV ची व्हॅल्यू यामध्ये पुटअप केली, दिसते ही पुटअप केली व्हॅल्यू. ओके, आता आपण हा कोणता, सुरुवातीला आपण म्हटलं की एक्सपान्शन ऑफ अन आयडियल गॅस कन्सिडर करतो आपण. देअरफॉर आयडियल, इन केस ऑफ आयडियल गॅस DU बाय DV ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इक्वल टू 0. म्हणजे हे जे आहे, ही जी किंमत आहे याची जी आहे आयडियल गॅसच्या केसमध्ये ही 0 असते. म्हणजे हे जे इक्वेशन आहे, अबो इक्वेशन वी गेट, म्हणजे इक्वेशन काय येईल, DU इक्वल टू CV इंटू DT, हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळेल. ओके, DU इक्वल टू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल टू मोलर हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इंटू कॉन्स्टंट व्हॉल्यूम इंटू DT, हे आपल्याला इक्वेशन मिळेल. ओके, आता या इंटिग्रेशनला काय करू, आता हा झाला, परत एकदा रिपीट करतोय बघा, DU DW हा जो आहे ना, हा D जो देतो आपण, हा आहे स्मॉल चेंज.
मग हे असे स्मॉल चेंज जर एकत्र आले तर आपल्याला काय टोटल वर्क डन जे आहे, टोटल इंटरनल चेंज जो आहे तो मिळेल. आता उदाहरणार्थ डीयू म्हणजे हा इंटरनल एनर्जीचा एका स्टेप मधला चेंज आहे. अशा असंख्य स्टेप्स त्यामध्ये ज्या वेळेस इनिशियल स्टेट कन्वर्ट इंटू फायनल स्टेट होते, त्यामुळे अशा खूप साऱ्या स्टेप्स त्यामध्ये घडतात. मग हे एका स्टेपचं मग आपल्याला त्या सगळ्या स्टेप एकत्र आणावं लागेल. म्हणून आपण काय करू, मग त्यासाठी आम्हाला एक समेशनचं समेशन वापरावं लागेल किंवा आपल्याला इंटिग्रेशन करावं, आपल्याला अप्लाय करावं लागेल. ओके, म्हणजे आपल्याला बिग जो चेंज आहे इंटरनल एनर्जीचा तो मिळेल. हा डीयू हा स्मॉल चेंज आहे. दॅट्स वाय इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन, म्हणजे या इक्वेशनला आपण काय करू, मग आता इथे इंटिग्रेट करू. ओके, नाउ इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन, या इक्वेशनला इंटिग्रेशन केल्यानंतर काय केलं बघा, इंटिग्रेशन लिमिट डीयू डी2, कारण आपल्याला चेंज माहिती इंटरनल एनर्जीचं काय म्हणून घेतलं आपण त्यामध्ये, इक्वल टू सी व्ही हा कॉन्स्टंट असल्यामुळे तो आपण बाहेर काढला. इंटिग्रेशन लोअर लिमिट D1 अप्पर लिमिट D2 dt. ओके, सो आता यामध्ये हे इक्वेशन जे आहे आपल्याला सेम तसंच की इक्वल टू डीयू येईल, पुट फर्स्ट व्हॅल्यू अँड देन म्हणजे अप्पर लिमिट आपण सुरुवातीला पुटअप करतोय, त्याच्यातून लोअर लिमिट सबस्ट्रॅक्ट करतोय. बघा इथं घेतलं आपण, म्हणजे डीयू इक्वल टू डीयू मायनस यू मायनस U1 U2 मायनस U1 अप्पर लिमिट U2 आहे म्हणून पुटअप केलं. सी व्ही रिमेन कॉन्स्टंट ॲज इट इज, तो कॉन्स्टंट आहे. मग इथे सुद्धा काय अप्पर लिमिट T2 मायनस लोअर लिमिट T1 इथपर्यंत. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आता हा जो आपण गॅस घेतला हा किती मोल घेतला आपण, N मोल एवढा गॅस घेतलेला आहे. किती घेतला आपण, N मोल एवढा गॅस घेतला आहे. ओके, सो डेल्टा याची जी किंमत आहे मग U2 मायनस U1 इक्वल टू काय आलं इथे, इक्वल टू डेल्टा U चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल टू ड्यू टू द कन्सिडर N मोल ऑफ गॅस N इंटू CV इंटू T2 मायनस T1, T2 मायनस T1 म्हणजे हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी काय होईल मिळेल. ओके, मग आता काय, आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा पार्ट तुम्ही लक्षात घ्यायचा, यामध्ये CV जी आहे हे मोलार हीट कॅपॅसिटी सुरुवातीलाच आपण म्हटलं ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्ही जो आहे तो व्हॉल्यूम आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. ओके, सो मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम या इक्वेशन जे वरचं एक नंबरचं इक्वेशन, त्यामध्ये आपण ही व्हॅल्यू काय करू शकतो, सहज पुटअप करू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे डेल्टा U इक्वल टू W आहे. मग डेल्टा U इक्वल टू W असेल तर डेल्टा U इक्वल टू ही सुद्धा व्हॅल्यू आहे कोणती, की N CV इंटू T2 मायनस T1. मग आपण असं लिहू शकतो का, देअरफॉर W इक्वल टू N CV इंटू T2 मायनस T1 अशी ही व्हॅल्यू आपण यामध्ये काय करू शकतो, लिहू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, वर्क डन जे आहे हे इक्वेशन जे आहे हे कशाचं, W इक्वल टू म्हटल्यानंतर इक्वेशन कसं झालं वर्क डनचं, म्हणजे W इक्वल टू N CV T2 minus T1. Now this is an equation of work done in रिव्हर्सिबल ॲडिएबॅटिक एक्सपान्शन ऑफ ॲन आयडियल गॅस. हे त्याचं हे इक्वेशन या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, घेता येईल. ओके, लक्षात आलं. म्हणजे हे असं आपल्याला काय करता येईल, इक्वेशन डिराय करता येईल कशाचं, वर्क डनचं. केव्हा प्रत्येकदा रिपीट करतो, केव्हा हे ॲडिएबॅटिक प्रोसेसमध्ये आहे. म्हणून आपण सुरुवातीला या ठिकाणी काय लिहिलं की ॲडिएबॅटिक प्रोसेसमध्ये जनरली आपण हे इक्वेशन बघतो अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक. फर्स्ट लॉ जो आहे थर्मोडायनेमिकचा तो काय घेतो, DU किंवा डेल्टा U इक्वल टू Q प्लस W. मग आता चेंज असेल तर आपण या ठिकाणी ॲडिएबॅटिक प्रोसेस म्हणतो, म्हणजे देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट एनर्जी. म्हणून Q जो आहे DQ जो आहे त्याची व्हॅल्यू 0 आली आहे, Q इक्वल टू 0 आलं म्हणजे पर्यायानं काय येईल, डेल्टा U इक्वल टू W. आणि तसं आपण त्या ॲडिएबॅटिक प्रोसेसच्या डेफिनेशन ज्यावेळेस की तिथंही सांगितलेलं होतं, दोन कंडिशन दिल्या होत्या आपण त्यामध्ये, की जर सप्लाय केलेली हीट जी आहे सप्लाय हीटच होत नाही तर मग वर्क कसं घडलं, तर ते वर्क घडलेलं आहे त्यांनी स्वतःची एनर्जी खर्च करून, दॅट मीन्स इंटरनल एनर्जी खर्च करून. मग किती वर्क घडलं, जेवढी इंटरनल एनर्जी खर्च झाली तेवढी. म्हणून आपण काय लिहिलं, चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट मीन्स डेल्टा U इक्वल टू W. हेच आपण काय केलं, यामध्ये याच्यामध्ये आपण ते या इक्वेशन लांब गेलो आपण, या इक्वेशन मध्ये आपण ते काय केलं, पुटअप केलं. क्लिअर. ओके, शेवटी आपण ह्यामध्ये एक इक्वेशन फर्स्ट सोबत याला काय केलं, कम्पेअर केलं. आता काय करायचं तुम्हाला स्टार्टिंग त्या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इथूनच सुरुवात करायची आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये नंतर हे सांगायचं आहे की टेम्परेचर व्हॉल्यूमचं रिलेशन इंटरनल एनर्जी सोबत कसं आहे.
ज्या वेळेस गॅस एक्सपांड होतो असं आपण म्हणताय, म्हणजे ऑटोमॅटिक काही इंटरनल एनर्जी खर्च झाली आहे. पण त्याचं जे रिलेशन आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे, टेम्परेचर डिक्रीज झालेलं आहे. ओके, म्हणजेच याचा काय आहे की हे जे आहे यामध्ये इंटरनल एनर्जी जी घेतोय आपण, ही इंटरनल एनर्जी हे कशाचं फंक्शन आहे, टेम्परेचर आणि त्यामध्ये व्हॉल्यूमच. म्हणूनच आपण त्या ठिकाणी काय केलंय की यू इक्वल टू एफ ऑफ टी इंटू व्ही हे घेतलंय. आणि मग त्याला आपण डिफरन्शिएट केलं ती इक्वेशन डिफरन्शिएट केलं आपण डी विथ रिस्पेक्ट टू डी टी घेतलं आपण, आणि त्यानुसार ते आपण इक्वेशन चेंज केलं, डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक टर्निंग पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला काय ॲड करायचं आहे आता इथे, तर इथे हा जो पार्ट मिळाला डी यू अपॉन डी टी, म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, याचा अर्थ समजून घ्या. या ठिकाणी हे काय दिलं, डी यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज नथिंग बट मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, त्याला CV ने डिनोट करतो आपण. ओके, म्हणून आपण ही किंमत काय केली या ठिकाणी ठेवली, म्हणजे इक्वेशन आपल्याला हे मिळालं. आणि आपल्याला हे माहिती आहे की नाव दिस इज आयडियल गॅस आहे. मग आयडियल गॅसमध्ये DU अपॉन DV ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर याची जी व्हॅल्यू असते, ती व्हॅल्यू जी आहे ती किती येते, 0 येते. म्हणजे ती आपण तिथे ठेवली, म्हणजे आम्हाला हे इक्वेशन मिळालं की चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल टू CV इंटू DT. आणि मग आता इथून आपल्याला त्या इक्वेशन हा छोटा तुकडा मिळाला, आपल्याला एक छोटा पार्ट मिळाला. मग असे असंख्य पार्ट आपल्याला, असंख्य वर्क एकत्र, असंख्य चेंज इन इंटरनल एनर्जी एकत्र जोडायचे आपल्याला. समजून घ्या एकदा, परत एकदा सांगतो. प्रश्न असा आहे की इथे आपल्याला वर्क काढायचं, मग आपण चेंज इन इंटरनल एनर्जीच्या सोबत काय करतोय, कारण ही ॲडिबॅटिक प्रोसेस आहे. यामध्ये इंटरनल एनर्जी किती खर्च झाली हे जर तुम्ही काढलं तर तेवढंच इक्वल टू ऑटोमॅटिक वर्क येतं. इंटरनल एनर्जी किती यामध्ये एक्सपेंड झाली, खर्च झाली, तेवढी जर आपण काढलं तर ऑटोमॅटिक आपल्याला काय करतं, त्यामध्ये त्या एक्सपेन्स ऑफ इंटरनल एनर्जी जी आहे इज इक्वल टू द वर्क डन. म्हणून फायनली या ठिकाणी आपण यामध्ये असं लिहिलंय, हे बघा, की डेल्टा यू इक्वल टू एन इंटू CV इंटू T2 मायनस T1, हे झालं चेंज इन इंटरनल एनर्जी, आम्हाला माहित झाली. पण आपल्याला माहिती चेंज इन इंटरनल एनर्जी इज नथिंग बट विच इज इक्वल टू वर्क डन. सो W इक्वल टू N इंटू CV इंटू T2 मायनस T1 असं ती आहे. कळालं इथपर्यंत, क्लिअर? ओके, आपला हा वर्क डनचा पार्ट इथे संपला. वर्क डन इन ॲडिबॅटिक अँड रिव्हर्सिबल प्रोसेस, हा सुरुवातीचा जो टॉपिक होता महत्वाचा आपला, वर्क डन इन ॲडिबॅटिक अँड आयसोथर्मल प्रोसेस घेतला आपण. आयसोथर्मल प्रोसेस सुरुवातीला घेतलं, आणि आज आता आपण इथे ॲडिबॅटिक प्रोसेस मध्ये घेतलं. म्हणजे वर्क डन जे आहे त्या दोन प्रोसेसमध्ये कोणतं वर्क होतं ते आपण काढलं. ओके, त्याचं इक्वेशन आपण डिराईव्ह केलं.